नमस्कार शेतकरी मित्रांनो, हा जो तुम्ही प्लॉट बघत आहात जे बेड प्रिपरेशन करून घेतलेला आहे, यामध्ये आपण 1 जून रोजी आपण यामध्ये टोमॅटोचे प्लांटेशन करून घेणार आहेत। पावसाच्या हंगामापूर्वी जे आपण नियोजन केलं होतं की यामध्ये नियोजन करत असताना जे ड्रेनेज लाईन किंवा ड्रेनेज पॉईंट काढणं किती महत्त्वाचं असतं, तर ते आपण या व्हिडिओमधनं पाहू शकता की ड्रेनेज लाईन आपण कशा पद्धतीने काढली होती। तर जे आपण बेड मारून घेतलेले आहेत, तर या बेड मारलेल्या आहेत याला आपण एक जो आहे तो एक क्रॉस बेड मारून घेतलेला होता की जे क्रॉस बेड मारल्यामुळे एक आपल्याला चांगल्या प्रकारची रेज आपल्याला इथे आलेली चांगल्या प्रकारे पाहायला मिळते। आणि जी एक रेज तर आलेलीच आहे, पण त्याच्याबरोबर ती एक आपल्याला एक वॉटर पूर्णपणे ड्रेन आउट होण्यासाठी एक आपल्याला लाईन या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे पडलेली आपल्याला पाहायला मिळते की पूर्ण पाणी जे या लाईनमधनं जे पूर्ण पाणी येणार आहे, तर ते या ड्रेन लाईनमध्ये येऊन जो आपण ड्रेन पॉईंट काढलेला आहे, तर त्या ड्रेन पॉईंटमधून पूर्णपणे पाणी जे आपल्या फील्डमध्ये किंवा शेतामध्ये आहे, तर ते पूर्ण पाणी तिथून ड्रेन आउट आपल्याला झालेलं तिथं पाहायला मिळतं। कारण टोमॅटोचे पूर्वनियोजन करत असताना पाणी नियोजन आणि त्यामध्ये साठलेले पाणी हे काढून देणं किंवा त्याचं नियोजन करणं आपल्याला तिथे खूप महत्त्वाचं असतं। कारण टोमॅटो पीक ही खूप सेन्सिटिव्ह असल्यामुळे आपल्याला तिथे या गोष्टी करणं तिथे आपल्याला फायद्याच्या पडू शकतात। कारण जर तुमच्या फील्डमध्ये बागेमध्ये जर पाणी साठून राहत असेल किंवा पाणी सतत पाण्याचा त्यातून विसर्ग होत असेल, तर तिथे क्रॉप आपल्याला पूर्णपणे डॅमेज झालेलं पाहायला मिळेल, त्याची ग्रोथ चांगल्या प्रकारे झालेली पाहायला मिळणार नाही। त्याला जे आपण अन्नद्रव्य देत असतो, तर ते अन्नद्रव्य चांगल्या पद्धतीने तिथे त्याला लागू झालेले पाहायला मिळणार नाहीत किंवा त्याची मुळी जी आहे तर ती सतत डॅमेज झाल्यामुळे आपल्याला तिथे ते क्रॉप किंवा झाड ते गेलेलं पाहायला मिळेल। त्यामुळे पावसाळ्यामध्ये जे काही शेतामध्ये पाणी वगैरे साठून राहत असतं, तर त्याचं नियोजन चांगल्या पद्धतीने करणं आपल्याला तिथे खूप महत्त्वाचं असतं। याचाच मला फायदा की ही ड्रेन लाईन आणि ड्रेन पॉईंट काढल्यामुळे आपल्याला तिथे चांगल्या पद्धतीचा फायदा आपल्याला झालेला पाहायला मिळतो आहे। धन्यवाद।